घराजवळ चांगली मोठी झालेली आळूची पानं दिसली. मग काय, चला बनवूया खमंग आणि खुसखुशीत आळूच्या वड्या. तर नमस्कार, कशा आहात सगळे? व्लॉग्स विथ निकितामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आळूच्या वड्या. खूप छान अशा लेयर्स येतात. तर आळूच्या वड्या बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. इथे बेसन पिठामध्ये 2 चमचे तांदळाचे पीठ, 2 ते 3 चमचे पांढरे तीळ, 1 चमचा मिरची पावडर आणि जिरे घेतलेले आहे. जिरे तुम्ही वाटून टाकलं किंवा जिरा 1 चमचा हळद आणि कोथिंबीर टाकलेली आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. लसूण आणि मिरचीचा जो ठेचा बनवून घेतला होता तो आपण यात टाकून घेऊयात. ओवा घेतलेला आहे. ओवा आपण हातावर चोळून टाकणार आहोत, जेणेकरून ओव्याचा छान फ्लेवर वडीमध्ये येईल. आता यानंतर 1 पळी तेल घेतलेलं आहे. 1 पळी तेल टाकल्यानंतर आपण हे सगळं एकत्र करणार आहोत. या स्टेजला तुम्ही गूळ आणि चिंचेचं पाणी टाकलं तरी चालेल, ते ऑप्शनल आहे. आता थोडं थोडं करून आपण पाणी टाकून घेणार आहोत. बॅटर आपल्याला पातळ बनवायचं नाही, असं घट्टसर बनवायचं आहे. 2 चमचे बाजरीचं पीठ टाकून घेतलेलं आहे. ह्यात परत थोडंसं पाणी टाकून आपण बॅटर घट्टसर करून घेणार आहोत. आळूची पानं आपल्याला छान धुवून आणि कोरडी करून घ्यायची आहेत. अशा पद्धतीने सगळी पानं कोरडी केल्यानंतर त्यातलं सगळ्यात मोठं पान आपल्याला घ्यायचं आहे. ही पानं तुम्ही आधी लाटण्याने लाटून घेतली तरी चालेल, म्हणजे वडी रोल करायला सोपं पडतं. आता या पानांना आपण जे बॅटर बनवलेलं होतं ते सगळ्या साईडने एकसारखं लावून घेणार आहोत. सगळी पानं आपण एका आड एक अशी टाकून घेणार आहोत आणि त्यावर सेम प्रोसेस आपण करणार आहोत. या पद्धतीने आपल्याला सगळ्या बाजूंनी बॅटर लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने वडी फोल्ड करायची आहे. वडी फोल्ड केल्यानंतर परत आपण त्याला एक बेसन पीठ लावणार आहोत आणि दुसऱ्या साईडने सुद्धा वडी फोल्ड करून घेणार आहोत. आता एका बाजूने वडी आपल्याला रोल करत न्यायची आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, वडी रोल करत असताना हात अजिबात लूज पडून देऊ नका, म्हणजे वडी सुटणार नाही. हलक्या हाताने जर वडी रोल करत गेलो तर वडी सुटण्याची शक्यता असते. तर तुम्ही इथे बघू शकता, अशा पद्धतीने आपली वडी रोल करून झालेली आहे. तुम्ही वडीच्या साईडने अजून बॅटर लावलं तरी चालेल. बाकीच्या पानांना सुद्धा आपण सेम प्रोसेस करणार आहोत. बॅटर लावून बाकीच्या वड्या सुद्धा आपण तयार करून घेणार आहोत. तरी इथे 6 ते 7 वड्या आपल्या बनून होणार आहेत. तुम्हाला वड्यांची साईज जेवढी ठेवायची आहे त्या पद्धतीने तुम्ही पाने घ्या आणि वड्या रोल करा. आता इथे चाळणीला तेल लावून आपण वड्या ठेवून घेऊयात, म्हणजे वड्या खाली शिजल्यानंतर चाळणीला चिटकणार नाहीत. मी कढईमध्ये एक तांब्याभर पाणी ओतून घेतलंय आणि त्यावरती वड्यांची चाळणी ठेवलेली आहे. झाकण ठेवून आपण ह्या वड्या 20 ते 25 मिनिटं शिजवून घेणार आहोत. मोजून 20 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही ते बघू शकता, वड्या छान अशा वाफल्या गेलेल्या आहेत. आपण त्या काढून घेऊयात आणि थंड करायला ठेवूयात. कढईमध्ये तेल ओतून तेल गरम करायला ठेवते. तुम्ही या ठिकाणी वड्या तव्यावर सुद्धा गरम करू शकता किंवा तशाही खाऊ शकता. मी इथे तळून घेणार आहे. तेल गरम होईपर्यंत वड्या आपण कट करून घेऊयात. वड्यांची साईज एकसारखी ठेवायची आहे. तेल तापलेलं आहे. आपण एक एक करून यामध्ये वड्या सोडणार आहोत. अशा पद्धतीने सगळ्या वड्या इथे माझ्या सोडून झालेल्या आहेत. लो फ्लेमवरतीच मी वड्या तळून घेते. तुम्ही इथे बघू शकता, वड्यांना छान असा सोनेरी रंग आलेला आहे. या वड्या आपण काढून घेऊयात. अशाच पद्धतीने सगळ्या वड्या तळून घेणार आहोत. तर इथे
अशा पद्धतीने वड्या तळून झालेल्या आहेत. मी आता प्लेटिंग करायला घेते. मी प्लेटिंग करते तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर शेअर करा. छान अशी प्लेटिंग करून झालेली आहे. या मग तुम्ही पण आळूच्या वड्या खायला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी पाहत रहा व्लॉग्स विथ निकिता. धन्यवाद.